हॅलो फॅमिली, कशा आहात? आशा करते की तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण थोडी थोडी ठीक आहे. कारण मला झालेली आहे सर्दी आणि माझा घसा पूर्ण असा हे सगळं दुखून आलंय. सकाळपासून खूप दुखतंय. त्याचं कारण हे आहे, काल आम्ही आईस्क्रीम खाल्लं होतं. काल होता संडे, तर आम्ही आईस्क्रीम खाल्लं होतं बाहेर फिरायला गेल्यावरती आणि लगेच सर्दी झाली. दिवसभर खूप आज त्रास झालाय घशाचा मला. असो, तर फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळच्या 8 आणि मी करते स्वयंपाकाची तयारी. मी लसूण सोलते, काहीतरी भाजी बनवायची. पण प्रॉब्लेम हा झालाय की माझ्याकडे काहीच भाजी नाही आहे आज घरात. काय करू हा विचार पडलाय मला. तर मी ठरवलं सोयाबीन करायचं. सोयाबीन तुम्ही लोक खात असाल ना, तुम्हाला माहिती असेलच. सोयाबीन तुम्ही खात असणारच ऑब्वियसली. तर म्हटलं सोयाबीनची भाजी करायची. त्याच्यासाठी थोडासा मसाला बनवते. सर्दीने चेहरा पण खूप असा उतरतो, फ्रेश दिसत नाही. माझा चेहरा उतरल्यासारखा वाटतोय का? म्हटलं काही करमत पण नव्हतं. म्हटलं चला स्वयंपाक बनवत ब्लॉग तरी बनवावा. आता लाईव्ह नाही येऊ शकत कारण काम आहे. फेसबुकला लाईव्ह यायचं होतं मला खरं, पण नको, वेळ नाही आहे मला तेवढा. मी आता बनवणार आहे सोयाबीनची भाजी आणि बाजरीची भाकरी. मला बाजरीच्या भाकरीपेक्षा ज्वारीची भाकरी खूप आवडते. तर सध्या बाजरीचं पीठ जास्त आहे, तर ते संपवायचं आहे मला. आणि गरमीमध्ये बाजरीची भाकरी खाऊ नये, ज्वारीचीच भाकरी खावावी. बाजरीमध्ये जास्त उष्णता असते, पण आता संपवलं तर पाहिजे. तुम्हाला कोणती आवडते? ज्वारीची आवडते की बाजरीची आवडते? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. माझी इच्छा नाही आहे स्वयंपाक पण बनवायची, पण म्हटलं 2 भाकरी आणि थोडीशी भाजी करायला किती वेळ लागतो. तुमचं जेवण वगैरे बनवून झालं असेल. बऱ्यापैकी गावाकडे लवकर लोक स्वयंपाक बनवतात आणि जेवतात, आय नो. तर चला फ्रेंड्स, मी आता पटपट मसाला बनवते, स्वयंपाक बनवते आणि थोडंसं पडते. जरा बरं वाटेल मला. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय म्हणायच्या आधी, जे कोणी नवीन असतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती, फेसबुकवरती, इंस्टावरती, जे पहिल्यांदा व्हिडिओ माझा बघत असतील, तर प्लीज नक्की मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या, म्हणजे मला पण व्हिडिओ करायला एक मोड येतो. तर फ्रेंड्स, आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.